नावाचा अर्थ तलवार असणाऱ्या सैफ अली खान कुटुंबासाठी बनला ढाल। हल्लेखोरापासून मुलगा तैमूर जहांगीरला वाचवण्यासाठी चोरट्याशी 2 हात, तर महिला मदतनीसांच्या धाडसाचंही कौतुक। सैफ अली खानवर हल्ला करणारा चोर सीसीटीव्हीमध्ये कैद। हल्लेखोर हिस्ट्री शीटर असल्याची पोलिसांना शंका। मध्यरात्री 2 वाजता घरात घुसून सैफवर केले 6 वार। हल्ल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत सैफ अली खान रिक्षाने रुग्णालयात पोहोचल्याची माहिती। शेजारच्या इमारतीतील तरुणाच्या फोन कॉलनंतर सैफचा मुलगा इब्राहिमची मदतीसाठी धाव। न्यूरोसर्जरी प्लास्टिक सर्जरी नंतर सैफची प्रकृती स्थिर। पाठीत रुतलेलं तीक्ष्ण हत्यार काढण्यातही यश। डॉक्टरांनी माझाला दिली 6 तास चाललेल्या सर्जरीची माहिती। मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानं संतापलेल्या धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ल्याची शक्यता। जितेंद्र आव्हाडांचं गंभीर वक्तव्य। तर अभिनेत्याचं नाव खान असल्यामुळे विरोधकांकडून राजकारण। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा आरोप। सैफवरच्या हल्ल्यानंतर राजकारण पेटलं। विरोधकांचं कायदा सुव्यवस्थेवर बोट, तर घटना गंभीर पण मुंबई सुरक्षित नाही म्हणणं चुकीचं। फडणवीसांचं प्रत्युत्तर। सव्वीस जानेवारीच्या आत लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंची माहिती। तर मार्च महिन्यात होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन। केंद्र सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज। 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 2026 मध्ये 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होण्याची शक्यता। इंदिरा गांधींनी कितीही चांगली कामं केली असली तरी आणीबाणीच्या त्या व्हिलनच। कंगना रनौतच्या इमर्जन्सी चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंग नंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। बीड जिल्ह्यातील आतापर्यंत 162 लोकांचे पिस्तूल परवाने रद्द। 20 जणांच्या नावावर मृत्यूनंतरही परवाने, तर परवाने रद्द केलेले अनेक जण राजकीय पक्षाशी संबंधित। बारामतीच्या कार्यक्रमानंतर शरद पवार अजित पवारांचं एकत्र भोजन। राजेंद्र पवारांच्या घरी सुप्रिया सुळे वगळता कुटुंबियांची उपस्थिती। अदानी उद्योग समूहावर संक्रांत आणणारी हिंडेनबर्ग रिसर्च कंपनी बंद करण्याचा निर्णय। संस्थेचा उद्देश साध्य झाल्यानं निर्णय घेतल्याची संस्थापक नाथन अँडरसन यांची माहिती। अदानींच्या शेअर्समध्ये उसळी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।